नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे। उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या नाशिकमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवलाय। प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र आहे। पूनम मोगरे, सुनीता शिंदे, हर्षद पटेल आणि अंबादास खैरे हे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करतात। परिपत्रकांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधतात। या प्रचाराला मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय। अनेक नागरिकांकडून यावेळी प्रभागाच्या विकासासाठी तुमच्या पाठीशी ठाम उभं राहू असा विश्वास उमेदवारांना दिला जातोय। चक्रधर स्वामीनगर, गोपालनगर, लक्ष्मीनगर हे सगळ्या भागामध्ये आम्ही आता सकाळपासून फिरतोय। त्याच्या पहिले बी काय सकाळी उठून आम्ही फुल बाजारात जाऊन आलो, 14 जण स्वामीनारायण मंदिर जाऊन आलो। आज सगळ्यांचा चांगला प्रतिसाद आहे। आणि हे 15 तारीखला आम्हाला चौघांना 2 धनुष्य 2 घड्याळ हे निशाणीवर मतदान देऊन तुमच्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही हे गवाही देतो आणि आम्हाला सर्व अधिक मताने विजयी करा एवढी मी विनंती करतो। जय महाराष्ट्र। मी पूनम दिगंबर मोगरे। आम्ही शिवसेना राष्ट्रवादी आमची युती झालेली आहे। प्रभाग 3 मध्ये आम्ही उमेदवारी लढत आहेत। खरं म्हणजे नागरिकांचा खूप चांगला असा प्रतिसाद आम्हाला भेटत आहे। आम्ही होम टू होम घरात जाऊन सनी नागरिकांना पर्सनली भेटतो आहे आणि येणाऱ्या 15 तारखेला आम्हाला भरभरून मत द्यावं एवढं सांगते। आणि श्रीमती सुनीता सचिन शिंदे, आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीचे 4ही उमेदवार प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येकाला विनंती करतोय की आमच्या 4ही उमेदवारांना भरघोस मताने येत्या 15 तारखेला निवडून द्यावं आणि आमच्या चौघांकडनं विकास कामे करून घ्यावी अशी मी सर्वांना विनंती केलेली आहे। आणि त्यानुसार आम्हाला नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे प्रभागातून। आज आम्ही गोपालनगर, गणेशनगर, त्याचबरोबर पुष्कर व्हॅली, सिद्धेश्वर, विठ्ठलवाडी आम्ही अशा अनेक परिसर ह्या ठिकाणी केलेले आहेत आणि आम्हाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो। महिनाभरापासून आम्ही शिवसेना राष्ट्रवादी युतीचे 4ही उमेदवार हे पूर्ण प्रभाग हा पिंजून काढत आहे। होम टू होम सर्व लोकांचे आशीर्वाद घेत आहोत। त्यांना आमच्या प्रभागाचं जे काही विजन आहे ते समजून सांगत आहोत आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद लोकांचा आम्हाला लाभतो आहे। आणि याचा नक्कीच या प्रतिसादाचं या आशीर्वादाचं मतदार हे 15 तारखेला मतदानामध्ये होईल याचं आम्हाला खात्री आहे आणि आमचा चौघांचाही विजय हा निश्चित होईल याची ग्वाही देतो। आगामी महानगरपालिका निवडणुकीत नाशिक महापालिकेवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता येणार का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।